नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नववर्ष तुम्हा सगळ्यांना भरभराटीचे, सुख समृद्धीचे, आरोग्याचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। मंडळी, आज खरं तर मी एक नवीन विषयावर बोलणार होती, पण अनफॉर्च्युनेटली मला माझं डिसिजन सडनली चेंज करावं लागतंय। टायटल आणि थंबनेल वरून तुम्हाला सगळ्यांना अंदाजा आलाच असेल की आजचा टॉपिक दुसरं तिसरं कोणी नसून आहे पत्रास्टेचा केअरटेकर। आता मी एवढं अर्जंटली याच्यावर पॉडकास्ट करते म्हटल्यावर कारण पण तसंच असेल ना मंडळी, तर ते कारण जाणून घेण्यासाठी आजचा पॉडकास्ट न स्किप करता संपूर्ण ऐका, कारण या पत्रास्टेमध्ये असं काही घडलं आहे ते अत्यंत भयानक आहे। तर मंडळी, पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, संडेला बाई माणसाने टायटल ठेवलं होतं 50 सुरमई थाली फुल थाली व्लॉग। त्या व्लॉगची सुरुवात अशी झाली होती की गेस्टला नाश्ता काय दिला होता, तेव्हा केअरटेकर बोलला, तुम्ही जर लेट उठणारे असाल तर तुम्हाला सगळं मिळू शकते, पण जर लवकर उठून सकाळ सकाळ घाई केलात तर नाही मिळणार। जसे जसे पत्रास्टेमध्ये गेस्ट येत आहेत या माणसाचा ऍटिट्यूड जास्तच वाढत चाललाय, असं नाही वाटत का मंडळी? आता हा बाई माणूस असं का बोलला त्याचं कारण मी तुम्हाला सांगते। काय आहे ना, त्याच्या शोनूला लवकर उठायचा येतो कंटाळा, त्यामुळे गेस्टला जरी भूक लागली असेल किंवा त्यांना हेल्थ इश्यूज असतील, मेडिसिन खात असतील, तर त्याने पत्रास्टेच्या केअरटेकरच्या बायकोच्या उठण्याची वाट बघावी। नाश्त्यात पण जर मल्टिपल बुकिंग असेल तरच व्हेरायटी मिळणार, नाहीतर जे केअरटेकरला कन्व्हिनियंट वाटेल तेच तो देणार। मंडळी, खरंच हा स्टे आहे की जेल? मी याआधी देखील बोलली आहे आणि आताही बोलते, पत्रास्टेमध्ये जाणारे अंधमंद भक्त खूप लाचार आहेत। त्याच व्हिडिओमध्ये 254 ला नाकूजाऊ बेबी साबुदाणा वडा तळत होती तेव्हा बाई माणसाची मध्ये मध्ये लुडबुड सुरू होती। केअरटेकरने त्याच्या बायकोला विचारलं की वडे किती आहेत अजून, तर ती बोलली थापायचे आहेत। त्यानंतर बोलली नाही ग, संपले की काय? आता तर याच्या बायकोला पण डाऊट आहे वाटते, ती तरी काय करेल? या पत्रास्टेमध्ये सगळ्या बायकाच आहेत। त्यानंतर गेस्टने 2 प्लेट एक्स्ट्रा साबुदाणा वडा मागवला होता, तेव्हा 4 मिनिट 17 सेकंडला केअरटेकर बोलला, असे टेंगुळ आलेले वडे नेऊ नका। तरी देखील नाकूजाऊ बेबीने तेच वडे दिले। एक प्लेट मध्ये एक वडा कमी होता। लंच मध्ये पापलेट आणि सुरमई थाली होती। सायडर मध्ये सौंदाळे आणि बोंबील होते। मंडळी, याच्या बोंबीलला पोलिओ झाला होता का? नाही, म्हणजे त्या प्लेट मधल्या बोंबीलकडे बघून असंच वाटत होतं, त्या बोंबील पेक्षा मांदेली तरी मोठी असते। आणि हा माणूस जे सारखं बोलतो ना की सौंदाळे बांगड्यांपेक्षा महाग आहे, तर हे तो खोटं बोलतोय। बिंडोक माणूस बोलतो हे 5th टाइम असेल मी आपल्या लालपरीची फुल टँक केली। मला एक गोष्ट समजत नाही, हा बाई माणूस नुसता गावातल्या गावात ती गाडी चालवतो, एवढंच जर याला स्वतःच्या ड्रायव्हिंग वर विश्वास आहे ना तर याने लालपरी मुंबई किंवा पुण्यामध्ये चालवून दाखवावी। साधं हा हायवेला पण नेत नाही ती गाडी, आणि त्या मार्केटमध्ये नेतो तिथे पण 500 लोक पुढे निघून जातात। आता या बिंडोक माणसाने पेट्रोल पंपवर सांगितलं होतं की आज मी 5th टाइम फुल टँक केला आहे, तरी देखील घरी येऊन किरकिरे काकूंना बोलतो आज 5th टाइम टँक फुल केला आहे। किरकिरे काकू तर काय खुश झाल्या, काकूंना वाटलं टँक म्हणजे पाण्याचा टँक। काकूंनी विचारलं टँकरवाला आलेला का? त्या पत्रास्टेमध्ये तर टँकरवाल्याशिवाय दुसरा कोण पुरुषच जात नाही। तर बाई माणूस बोलला, अगं पेट्रोल फुल टँक केला आहे, काल मी बाहेर होतो ना आत्याकडे तेव्हा टँकरवाला आला होता, सगळ्या टाक्यांमध्ये पाणी भरलंय। मला एक गोष्ट समजत नाही, बाई माणूस स्वतः घरी असताना का बरं त्या टँकरवाल्याला बोलवत नाही? उगाच बिचाऱ्या त्या नाकूजाऊ बेबीला त्रास देतात। मंडळी, एका गेस्टने विगिनबाईची चांगलीच जिरवली आहे। तुम्हाला माहिती आहे का काय झालं होतं? विगिनबाईने एक गेस्टला सांगितलं होतं की सुरमई 150 रुपयाला मिळेल, पण यांना बाजारामध्ये सुरमई महाग मिळाली, असं बिंडोक नवरा बायकोचं म्हणणं होतं। आता यात गेस्टची काय चूक आहे तुम्हीच सांगा मंडळी। नाकूजाऊ बेबी बोलली होती की एक पीसचं 350 रुपये चार्ज लाव, पण दानशूर केअरटेकर बोलला नको, आपली माणसं आहेत ना, 250 रुपये चार्ज करूया। पण त्या गेस्टने ना 350 रुपये दिले ना 250 रुपये दिले। गेस्ट पण आपल्यासारखेच हुशार होते ना, त्यामुळे 150 रुपये सांगितलं होतं 2 दिवसा अगोदर,
तर त्या गेस्टने 150 रुपयेच पे केले. बिंडोक नवरा बायको जोडीने त्या गेस्टची निंदा करत होते की त्यांनी असं करायला नको होतं. आता पहिली गोष्ट तर जर या बिंडोक माणसाला सुरमई महाग मिळाली होती तर याने अफ्रंटली गेस्टला इन्फॉर्म करायला हवं होतं की नको. याने मार्केटमधून त्या गेस्टला कॉल केला असता की सर सुरमई साईज मोठी असल्यामुळे प्राइस वाढणार आहे, तुम्ही कम्फर्टेबल आहात का. पण काहीच कम्युनिकेशन न करता या लोकांचं असं म्हणणं आहे की गेस्टने समजून घ्यायला हवं होतं. हे लोक स्वतःची चूक एक्सेप्ट करायला तयारच नव्हते. यात पण यांनी गेस्टची चूक दाखवली. अरे तुम्ही जर आधी त्यांना सांगितलं आहे की 150 रुपयाला सुरमई पीस आहे तर त्यात त्यांची काय चूक आहे. तुम्ही मार्केट मधूनच जर त्यांना इन्फॉर्म केलं असतं तर त्यांनी हो की नाही तेव्हाच सांगितलं असतं तुम्हाला. ह्या लोकांचं असं आहे की गेस्ट तिकडे जातात आणि हे लोक त्यांना जेवण देतात तर उपकारच करतायत. अरे एवढाच जर त्रास होतोय ना तर बंद करा तो झोपडा स्टे, आणि जर तो स्टे नसेल बंद करायचा तर ते जेवण तरी देणं बंद करा. तसं पण सगळं अनहायजिनिकच असते. लोक बिचारे दिवस रात्र मेहनत करून पैसे कमवतात, ते पैसे देणार आणि तुमचं अनहायजिनिक जेवण जेवून स्वतःच्या तब्येतीशी पण तडजोड करणार. आणि ह्याने जे टायटल थंबनेल ठेवलं होतं 50 सुरमई थाली, ते नेमकं काय प्रकार होता. मंडळी हा लोकांना आजकाल खूप मिसलीड करतोय. तुम्हाला मी आता काय करायचं आहे ते वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण मला माहिती आहे माझी मंडळी आहेतच हुशार. आता कालच्या व्लॉग मध्ये ह्या बिंडोक माणसाने सांगितलं आहे की संडे टू संडे ओपन रेस्टॉरंट लागणार आहे, ते पण पत्रा स्टेच्या बाहेर. आता हे जे ओपन रेस्टॉरंट मध्ये गेस्ट येणार आहेत ते स्टे न घेता फक्त यांचं अनहायजिनिक फूड खायला जाऊ शकतात. त्या नाकूजाऊ बेबीने तर 3 वर्ष जुनी कुर्ती घातली होती, कारण तिला माहिती आहे बाई माणूस काय घेऊन देणार नाही नवीन. जुनं ते सोनं म्हणून तिने 3 वर्ष जुनी कुर्ती घातली. जगप्रसिद्ध शेफीन बाई तर काय बाबा दुपारी झोपून उठल्या होत्या आणि केस पिंजारलेले विंचरत बाहेर आल्या. विगिन बाईने विचारलं संडे अरेंजमेंट कशी वाटली, तर किरकिरे काकूंने नेहमीप्रमाणे उत्तर दिलं मस्त. तितक्यात विगिनबाईच्या तोंडून निघालं की काय मस्त, आणि मग त्याने शब्द चेंज केला काय दिसलं तुला. तर त्यावर किरकिरे काकू बोलल्या बाहेर टेबल लावली आहेस ना तू. ओ किरकिरे काकू टेबल काय टेबल. अहो काकू त्या टेबलाचा जाऊ दे, एका जागेवर बसून बसून तुमच्या पोटाचा तबला झालाय त्याचा काहीतरी करा आधी. काकू तुमच्याकडूनच हा बिंडोक केअरटेकर शिकला आहे टेबल प्लेटी डिशा बशा टुबा असं सगळं बोलायला. खान तशी माती. हा पत्रास्टेचा केअरटेकर बोलला की 14 एप्रिल 2024 ला फक्त फिश थाली अवेलेबल असेल, त्यामुळे जास्त क्राऊड घेऊन येऊ नका. ज्यांना जेवायचंय त्यांनीच या, उगाच सोबत कोणाला घेऊन येऊ नका. लंच टाइम आहे 1 ते 3 वाजेपर्यंत. ह्या माणसाला एवढा कसला माझा येऊ मंडळी. नाही, याचा आता माज उतरवण्याची खरंच वेळ आली आहे. आता हा माणूस बोलतोय की पापलेट सुरमई थाली 600 to 500 ला मिळेल. नंतर हाच बिंडोक रडत रडत येईल की आम्हालाच महाग मिळाली सुरमई थाळी त्यामुळे आम्ही प्राइस वाढवतोय, आणि वर गेस्टला कम्युनिकेट पण करणार नाही. मग जर गेस्टने कमी पैसे दिले तर परत त्यांच्यावरती एक अख्खा व्हिडिओ बनवेल आणि त्यांची निंदा करेल. ह्या लाळगोट्या लोकांना गेस्ट कडून घेताना काहीच वाटत नाही, पण स्वतःच्या हातून काही सुटत नाही. मंडळी आता वळूया आजच्या सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर. तुम्हाला मागे ठाण्यामध्ये त्या पाणीपुरीवाल्याचा सीन आठवतोय का. तो पाणीपुरीवाला त्या तांब्यामध्येच लघवी करत होता आणि त्याच हाताने त्याने पाणीपुरी दिली होती लोकांना. ते प्रकरण खूप गाजलं होतं. तसंच काहीसं ह्या झोपडास्टेमध्ये प्रकार घडलाय. मला ना सांगताना पण लाज वाटतेय, पण आता अति झालंय, त्यामुळे मी आता गप्प बसू शकत नाही. ह्या पत्रास्टेच्या केअरटेकरच्या बायकोने लाज शरम सगळं काही सोडून दिलंय, त्यामुळे माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही ती क्लिप दाखवण्या व्यतिरिक्त. कारण मला तुम्ही कोणीच त्याचा व्हिडिओ बघून त्याला फुकटचे व्ह्यूज द्यावं असं वाटत नाही. मंडळी मी आता क्लिप प्ले करते आहे. काय घडलंय ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघून घ्या. पाहिलत ना मंडळी, आतापर्यंत या नाकूजाऊ बेबीने गेस्टचं जेवण बनवताना नाकात बोटं घातली होती. आंघोळ न करता घामाघूम कपड्यांना गेस्टच्या ताटामधला चमचा देखील पुसून दिला होता. एकदा या बाईने आमरसची बाटली चाटली होती आणि त्याच हाताने गेस्टला पुरी दिली होती. त्यानंतर एकदाही साबुदाणे वडे तळत होती आणि तो झारा खाली पडला होता, तर तिने न धुता तसाच तो झारा तेलात टाकला होता. पण आता तर चक्क या बाईने हद्दच पार केली आहे. गेस्टचं जेवण
जेवण वाढताना प्रायव्हेट पार्ट्स खाजवलं आणि खाजवल्यानंतर त्याच हाताने जेवण परत सर्व केलं. आता हे लकीली कॅमेरा समोर असल्यामुळे कॅप्चर झालंय आणि उघडकीस आलंय. पण इतर वेळीचं काय हो मंडळी, ही बाई काय काय करत असेल. शी, यांच्या पत्राष्टेमध्ये एवढा गचाळपणा आहे. या बाईला जराही लाज नाही वाटली का? नवरा समोर उभा आहे, ती पक्षीताई बाजूला उभी आहे. चला, हिला कदाचित माहिती नसेल की कॅमेरा सुरू आहे, पण तरी देखील माझा हाच प्रश्न आहे, आता हायजीन कुठे गेली ह्या लोकांची? आज हे आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय, बाकीच्या वेळी काय काय घडलं असेल. काही दिवसांपूर्वी ना काही माठ लोकांना पुळका आला होता. ते लोक मूर्खासारखे बडबडत होते की एखाद्याच्याच मागे का लागले आहेत, सारखं सारखं एखाद्यावरतीच का व्हिडिओ बनवतात, समोरचा जर सुधरत नसेल तर अट्टहास का करावा. पण आता तुम्हीच सांगा मंडळी, जर एखादी व्यक्ती रोज काय ना काय चुका करत असेल आणि ते माझ्या नजरेत येत असेल, ते मी जगासमोर विथ प्रूफ हायलाइट केलं, तर काय चुकलं माझं? मी एक सुजाण नागरिक आहे. जे चुकीचं घडतंय ते हायलाइट करणं माझं कर्तव्य आहे. आणि आपल्या पॉडकास्टमुळे, त्याच्या खालच्या कॉमेंट्समुळे कितीतरी लोकांचे डोळे उघडले आहेत. एवढे लोक त्या झोपडा स्टे मध्ये जात आहेत, पैसे देऊ ना, ते पण फुकट. तर साधी पाण्याची बॉटल किंवा लोणचं पापड पण देत नाही चिकट्या. आणि त्या बिचाऱ्या गेस्ट ना असं अनहायजेनिक जेवण मिळते. काल हा जो प्रकार मी बघितला आहे ना, खरंच खूप विचित्र होता. आतापर्यंत मला फक्त शंका होती या बाईवर की ही असं काहीतरी करू शकते, पण काल जेव्हा मी हे सगळं बघितलं ना, त्यानंतर मला पूर्ण खात्री पटली आहे की ह्याच्यापेक्षा पण काहीतरी विचित्र प्रकार तिने केले असतील. मंडळी, मला माफ करा, मी ती क्लिप यूज केली आहे. मी प्रत्येक स्त्रीचा रिस्पेक्ट करते, पण अंधमंद भक्तांसोबत काही पांचट लोक पण आहेत जे उगाच झोपेतून उठतात आणि कॅमेरा समोर बसून फालतूची बडबड करतात. त्यांच्यासाठी मला ती क्लिप यूज करावी लागते. मी नंतर हवं तर तेवढा पार्ट ट्रिम देखील करेन. मंडळी, मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करते, प्लीज माझं आजचं पॉडकास्ट जेवढं पॉसिबल होईल तेवढं शेअर करा. कारण यांच्या अंधमंद भक्तांच्या डोळ्यावर जी पट्टी बांधली आहे ती काढणं खूप गरजेचं आहे. मी हवं तर टाइम स्टॅम्प पण सांगते. कालच्या व्हिडिओमध्ये 10:11 ला नागपूजाऊ बेबी वॉशरूमला गेली होती. 10:12 ला बाहेर आली, नाकात बोटं घातली, त्यानंतर परत जेवण सर्व करत होती. 10:47 ला तिने कुर्तीवर केली, खाजवलं आणि परत त्याच हाताने गेस्टला जेवण वाढलं. जर तुम्ही 0.25 च्या स्पीडने बघाल तर तुम्हाला समजेल, कारण केअरटेकरने टाइम लॅप्स सुरू केला होता. पण शक्यतो मंडळी त्याला फालतूचे व्ह्यूज देऊ नका, एवढंच मी बोलेन. आणि हे पत्रास्टेच्या केअरटेकर, तू माझं पॉडकास्ट ऐकत असशील ना, ऐकणारच तू, त्याची मला खात्री आहे. तुला ऐकावंच लागेल, दुसरा काही ऑप्शन नाही तुझ्याकडे. तू ना हवं तर अजून एक हेल्पर ठेव, पण तुझ्या बायकोला यापुढे कृपा करून त्या किचन मध्ये गेस्ट साठी जेवण करायला घेत जाऊ नको. थोडी तरी अक्कल आणि लाज शिल्लक असेल ना तुझ्यात, तर प्लीज ऐक माझं. लोकांच्या जीवाशी असा खेळ नको करू. तुम्हाला वाटत असेल की कोणाला समजणार नाही, पण शेवटी देव बघतोय. मंडळी, आय होप आजचं हे पॉडकास्ट ऐकल्यानंतर तरी अंधमंद भक्त 100 वेळा विचार करतील की झोपडा स्टे मध्ये जायचं आहे की नाही. जर शाणे असतील तर न जाणंच पसंत करतील. चला तर मंडळी, आजचं हे पॉडकास्ट मी इथेच थांबवते. पत्रास्टेमध्ये घडलेल्या भयानक प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटते हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि प्लीज जास्तीत जास्त हे आजचं पॉडकास्ट शेअर करा. पॉडकास्ट आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. परत एकदा माझ्या गोड मंडळींना गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पॉडकास्ट संपूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.